बाजाराने कार्यक्रम केल्यानंतर तिला माहिती होती की प्रत्येक सर तुमच्या क्लासमधल्या मुलांचे नाव घेऊन ओळखतात, तरी तुम्ही का गेट टुगेदर करत नाही असा तिला निरोप दिला. सहज मी गंगापूरला गेले होते मामाच्या गावी. गंगापूर मामाचं गाव आहे. गंगापूरचे 10 पण मुलं कार्यक्रमामध्ये होते लग्नामध्ये. त्यांना सहज म्हणले की आपण गेट टुगेदर करूया का. त्यांनी होकार दिला आणि सहकार्य केलं. त्या काळू बहीण आहे ते जॉबवाले आहे, ते स्वतः प्रिन्सिपल आहे, कॉलेज चालू होती शाळा, त्याच्यामुळं ते तिला सांगितली गेट टुगेदरचा अर्थ. गेट टुगेदर म्हणजे ऍक्च्युली 31 वर्षानंतर एकमेकांना होतात. गुरु आणि शिष्य आठवणीला असतो तसे गुरुने आपल्याला मार्गदर्शन दिले आणि विद्यार्थ्यांनी कसे पालन केले, त्यांचं सगळं सहकार्य कसं असतं काय नाही ते सांगितल्यानंतर पूर्ण मुलांनी आम्हाला सहकार्य करून आपला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नमस्कार सर. या गेट टुगेदरच्या निमित्त तुम्ही वेळातला वेळ काढून या कर्माला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व गुरुत्व तुमचे आभारी आहे. आता बोलायचा विषय थोडा होता म्हणजे सोनटके सरांचा खूप राग येत होता. राठोड सर पण मारायचे, सोनटके सर पण मारायचे, जाधव सर मारायचे आणि तिथे आवडायचे. क्लासला आले नसल्यामुळे सर मारायचे. एक दिवस अशी गंमत झाली की सरांनी खूप मारले, मला झोपायलाच येत नव्हतं. म्हणून काय झोपत नसतं, काय झालं तुला. एवढं काय झालं नाही, सरांनी मारले होते. वडील म्हणजे सरांनी का मारले, अभ्यास केला. मग तो अभ्यास कर ना, अभ्यास केला नसल्यामुळे तुला मारले, त्यांची काय चुकी आहे त्याच्यात. पण आज या सरांनी जाधव सर, राठोड सर, सोनटके सर, मनोज सर असतील, मुरलीभाऊ, नांदात भाऊ याने एवढं मोठं सहकार्य करून इथे दिलेली आहे. आणि या सरांनी जी ज्ञानाची शिबिर दिलेली आहे तो ज्ञानाच्या शिबिरांचा प्रकाश आतापर्यंत येत आलेला आहे. ज्या माणसाकडे ज्ञानाची शिबिरे असते त्या माणसाला डोक्याची भूक कधीच लागत नसते. त्या शिबिरांमुळे त्याचं पोट पूर्ण भरलेलं असतं. आणि या दोन परिसरामध्ये सापळे सर साहेबांनी जी एक शाळा उभा केली आणि त्या शाळेमध्ये आपण सर्व करतो. कसं असतं, एखाद्या गावामध्ये जर मोबाईलला रेंज येत नसेल तिथे एखादी अगोदर टावर शोधलं जातं आणि ते टावर शोधून त्याला नेटवर्क भेटेल का, सगळ्याचा मोबाईल चालेल का, त्याप्रमाणे तिथे एक टावर उभा केलं जातं. तसं आपल्या या दोरजा गावामध्ये सापळकरांनी जी एक टावर उभा केली, त्यांची शाळा उभा ज्ञानाचं मंदिर उभा केलं. त्या शाळेच्या ज्ञानाच्या मंदिरमधून ते पूर्ण मुलं इथे घडलेले आहेत. आणि या घडल्यामुळे आज या स्टेजच्या समोर आलेले आहेत. खरं तर सांगायचं सर म्हणून तुम्ही मारलो, तुमचा मार खाल्लो म्हणून आज इथपर्यंत आम्ही स्टेजपर्यंत आलो. तुम्ही जर मारलो नसतं तर आम्ही अभ्यास केलो नसतो, अभ्यास केला नसतो तर IT कंपनीमध्ये गेलो नसतो. तुम्ही मारला त्याचा आम्हाला सांगत आलात, त्याचा फायदा भेटला आणि तुम्ही ह्या वेळाचा वेळ काढून आलात, त्याच्याबद्दल धन्यवाद सर. आज या ठिकाणी गंगाधरराव सापळकर पाटील विद्यालय या विद्यालयाची सन 1994-95 या वर्षाची 10वी बॅच यांचं गेट टुगेदर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर आता आपल्या सर्वांची जर परवानगी असेल तर आपल्याला त्या कार्यक्रमाला सुरुवात करायला हरकत नाही, कारण दिवस छोटा आहे आणि आपल्याला 5च्या आत शक्यतो 4 पर्यंतच आपला कार्यक्रम संपन्न व्हावा आणि मग आपण जेवण करून नंतर एन्जॉय करून थोडा. त्यासाठी कोण येणार आहे आणि कोण नाही आपण सर्व गुरुजनांना आमंत्रित केलेलं आहे. मग आता ते येतील की नाही वाट बघण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा
त्यांनी ज्या वेळेला येतील ऐन वेळेला आपण त्यांचं स्वागत करत चलो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करू. पाटील राजकुमार समोर यायचं. सुस्वागतम 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 सुस्वागतम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय वंदनीय शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना वंदन करून, कारण मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. आपले लिंगायत पंथाचे संप्रदायाचे प्रमुख स्वामी त्यांना वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. शाळेला एक वेगळं स्थान आहे. मानवी जीवनामध्ये शाळेला एक वेगळं स्थान आहे. कितीही दूर गेलो तरी शाळा माझी छान आहे. कितीही दूर गेलो तरी शाळा माझी छान आहे. आमची शाळा म्हणजे गंगाधरराव साखळकर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवर्धन. या शाळेच्या इयत्ता 10वी 1994-95 ची बॅच आज आमच्या गेट टुगेदर मध्ये स्नेह मेळावा यासाठी हजर असलेले सर्व शिक्षक वर्ग व इयत्ता 10वी वर्गाचे तत्कालीन सर्व विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा शाळेच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि गप्पांच्या मैफिलीमध्ये रंग भरण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची गरज असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी आमच्या विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक श्री सोनटके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याला आम्हा सर्वांचंच अनुमोदन आहे. तर सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान बसवावं. तसंच प्रमुख पाहुणे म्हणून आमचे हिंदी विषयाचे सतत हसतमुख राहणारे राठोड सर यांना विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावं. तर बाकी सर्व शिक्षक जाधव सर, आमचे भाऊजी मनोज सर त्यांनाही विनंती आहे की सर्वांनी आपण अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्वांनीच दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. पडला इकडे वरी गाठ मारा सर बोलो.
म्हणजे काय? गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा मार्गदर्शक. म्हणून जे आपले गुरु आहेत त्यांचं या ठिकाणी आमच्या मनामध्ये आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांचं या ठिकाणी पाहुण्यांचं जसं स्वागत करतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या आजचे अध्यक्ष आणि सर्व शिक्षक यांचं सुद्धा स्वागत करणं क्रम प्राप्त ठरतं. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आवडते शिक्षक श्री सोनटके सर यांचं स्वागत करण्यासाठी मी उषा रोडगे, लक्ष्मी बर्गे, किरण पाटील आणि रामेश्वर बिरादार यांना विनंती करतो की त्यांनी यांचं सरांचं स्वागत करावं. सर्व शिक्षक आलेले नाहीत, त्यामुळं इथं आम्हाला अडचण होत आहे की नेमकं आता शेवटी करायचं कुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं राहिलं. त्याच्यामुळं कोणीही फक्त मोठ्या मनानं आपण जर कोणाचं नाव विसरलं असेल तर त्यांनी स्वतःच नाव सांगितलं तर तुम्ही शेजारी सांगा म्हणजे यांचं नाव राहिले आणि आपण मुलाचं सुद्धा स्वागत करणार आहे समोर समोर. त्याच्यामुळे कोणी नाराज व्हायचा प्रश्न नाही, कारण आपली सुरुवातच नाराजीपासून झालेली आहे आणि शेवट नाराजी होईल.
करणारे आमचे मुरली भाऊ. धन्यवाद. पुढे घेतात ना. आता पुढचे सत्कार करते आहे बेबी रोडगे, महिलावती हेमतपुरे, जयश्री पाटील, पेटीवाले आता या इकडे बसत नाही, घरी पुढे जाणारे इतिहास घडवतात याची आम्हाला या ठिकाणी आपल्या इथोचेच थोडा हात काढ तुमचा. एक मिनिट. अतिशय वेळात वेळ काढून पण वेळेवर उपस्थित राहिलात नरवडे सर, आपलं खूप स्वागत आहे. राजकुमार
यांचा सत्कार या ठिकाणी सोनटक्के सरांना विनंती करतो की आमच्या नवनिर्वाचित वकिलांचं स्वागत आपण करायचं. कार्यक्रमामध्ये अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करण्यासाठी शाहू पाटील यांच्या ठिकाणी सत्कार होता. यानंतर गेट टुगेदरचे श्रीनगर आपल्या पहाड्या आवाजाने इंग्रजीचं ज्ञान सर्वांना पाजणारे. कोणी जर ते इंग्रजीचं ज्ञान घेत नसेल तर डोक्यात बुद्धी घालून त्याला समजावून सांगणारे आपल्या सर्व यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अगोदर DP सर यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. रामेश्वर गोविंद बिरादार, कुर्ले राजेंद्र, सातकोळकर अरुणा, जाधवराव संगम जयवंतराव समोर 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 सर्वांना शांत करणारे कांबळे संघमित्र, वर्गात न बोलणारे व्यक्तिमत्व परंतु कार्यशील ऍक्टिव्ह असं व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे. DP कांबळे सर करते. बिरादार रामेश्वर, पुढचे सत्कार करते आहेत कुर्ले राजेंद्र, आपल्या पुण्यात क्लासमेटला कधी जाणवलं नाही की यांची शाळा आहे. आपल्या सर्वांमध्ये एकदम सगळ्याशी छान मिळून मिसळून राहणारे अरुणा सागोळकर यांचा या ठिकाणी सत्कार. त्यावेळेस वैशाली जाधव आणि मंजुषा चव्हाण चालताना दिसायचं. त्यावेळेस कळत नव्हतं कुणाचं नाव काय, पण आता क्लिअर माहीत झालेलं आहे. समोर समोर आम्हाला अशी भीती होती पुण्या दिवशी काय नका ठेवलं, पण काही ठेवली नाही. बाहेर पडलो. सगळ्या वर्गामध्ये नेहमीसाठी खूप दुरून आपण प्रवास केलेला आहे. तरी या ठिकाणी आज या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण खूप खूप अभिनंदन. त्यानंतर वर्गामध्ये सगळ्यात लहान
परत हे करते. पाटील असणारे वर्गीय लक्ष्मी यांचा सत्कार पाटील शाल. परंतु या कार्यक्रमाला मात्र देवर्धन मध्ये पण काल फोटो शूटला 15 मिनिट अगोदर आणि या कार्यक्रमाला सुद्धा सर्व मध्ये सगळं टाकलं. कोणा ओळख झाली की ते आमच्याच वर्गात होत्या, आमच्या क्लासमेट आहेत आणि खूप आवडीनं हिरिरीनं त्यांनी सहभाग नोंदवला आणि सर्वांचा यथोचित सन्मान होणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे कार्यक्रमाचं. त्याच्यामुळे सर्वांचा सत्कार. यानंतर आम्हा सर्वांचे सुंदर छायाचित्र करणारे फोटोग्राफर आठवले मामा यांचेही स्वागत करण्यासाठी मी दीपक चापटे यांना विनंती करतो की त्यांनी मामाचं स्वागत करावं. त्यानंतर दुसरे मनोशिक्षण करणारे बरवणे भरत मामा यांचं स्वागत करण्यासाठी मी किरण पाटील यांना विनंती करतो की बरवणे मामा यांचं स्वागत करावं. मामा समोर या. म्हणजे आम्हाला साऊंड सिस्टमची व्यवस्था करून देणार आहे. यानंतर 2-3 दिवसापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं हजेरी राहून उपस्थित राहणारे अतिशय लहान परंतु तितकाच उत्साह शेवटपर्यंत ठेवणार आहे लक्ष्मी वर्गे यांच्या चिरंजीव या ठिकाणी तिचा सत्कार होत असताना मयत आहेत तर त्यांच्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण 1 मिनिटासाठी उशिरा का होईना पण त्यांची आपल्याला आठवण आली म्हणून त्या 5 मुलांसाठी आपल्याला 1 मिनिटाचं मौन धारण करायचं आहे. त्यामध्ये खटके बालाजी विठ्ठलराव थोडस 1 मिनिट खटके बालाजी विठ्ठलराव, दोडकते अनिता माधवराव, हैबतपुरे निखिल कल्याणराव, क्षीरसागर काशीनाथ माणिकराव आणि जाधव मधुकर पंडितराव. तर या 5 मुलं मयत आहेत, आपल्यातून निवडून गेलेले आहेत म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावं म्हणून त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण 1 मिनिटाचं मौन घेणार आहोत. तर मी जसं सांगेल त्याप्रमाणे आपण मौन धारण करायचे. प्रेम सावधान. आपण डोळे झाकायचे आहेत 1 म्हटल्यानंतर आणि मग विश्राम केल्यानंतर आपण डोळे उघडायचे आहेत. ठीक आहे. 1 2
विश्राम 2. थोडस महिला प्रथम म्हणून मैनावती आहे बघतोय तिला विनंती करतो की त्यांनी आपलं शैक्षणिक शालेय जीवन या ठिकाणी कसं पार पडलं आणि आपल्या शाळेतील आठवणी याविषयी आपलं मत व्यक्त करायचे. मैनावती आहे बघतोय. माझे अध्यक्ष माझे श्री फडके सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून माझे हिंदी शिकवणारे आवडते सर राठोड सर आणि तसेच माझे सर्व गुरुजन वर्ग मलवाडी सर जे.पी. कांबळे सर आणि जाधव सर आणि माझे सापडकर मनोज भाऊ तेव्हा काही नव्हते आम्हाला शिकवायला म्हणून त्याचं काही लक्षात येत नाही. महत्वाचं म्हणजे आम्हाला अगोदर राठोड सर शिकवत होते हिंदी आणि सर्वात जास्त मला मार्क हे सांगायचं होतं अगोदर आणि नंतर डीपी सर आम्हालाच मारायचे नाही सर्वात जास्त मलाच मारायचे काय काय त्यांनाच विचारा. आणि आज आपण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत एका या गेट टुगेदर हा कार्यक्रम माझी आवडती मैत्रीण अयोध्या बिरादा आणि माझा भैया सुकानंद बिरादा रामेश्वर बिरादा आणि नागनाथ बिरादा आणि संगमेश्वर बिरादा चिरलेकर हे सगळे माझे क्लासमेट त्या सर्वांनी मिळून एक गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. यानंतर गुलाबातून भोसले नामदेव खरं तर पहिल्यांदा एकदा झालेला आहे. आता थोडस आटोपत घेतलं कारण राजकीय लोक आहेत एका माईक हातात आलं की टाका सोडत नाही. त्याच्यामुळं आमच्याही थोडा वेळेचा विचार करून थोडक्यात घ्या कारण आता इलेक्शन तोंडावर आहे. धन्यवाद सर. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे आदरणीय फडके सर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख राठोड सर इंग्रजी विभाग प्रमुख जे.पी. कांबळे सर इतिहास विभाग प्रमुख मलवाडी सर मनोज सर आणि गणिताचे विभाग प्रमुख जाधव सर आणि या ठिकाणी आमचे समोर बसलेले आमचे मुरली भाऊ बसवनाथ नागवान आणि तसेच माझ्या सर्व 10वीच्या 1994 या वर्षातील सरांची 2री बॅच होती कधी 1990 शाळा स्थापन झाली. आमच्याकडे 2री वाड्यामध्ये शाळा होती आमची 2री बॅच ते सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी. मला सांगायचं म्हणजे शाळेतल्या खूप अशा काही आठवणी आहेत कारण या शाळेची पायाभरणी आपली 2री बॅच असल्यामुळं आपण एवढं सहन केलं त्या शाळेचा आपण इमारतीला सुद्धा आपला हातभार लागलेला आहे. कारण वाढत आपण त्या ठिकाणी शाळा जे ओपनिंग झाली त्या ठिकाणी आपण मुलांमध्ये वगैरे टाकायचं काम केलं हाऊस बांधायचं काम केलं काही झाडं लावलं भरपूर असं आम्ही काम केलं. तसंच याच्या खरं सांगायचं म्हटलं तर आज जर आम्हाला हवं असतो सर आज तुम्ही तुमच्यापेक्षा मोठं घर बांधला असतो कारण आज एका मारायला 50,000 रुपये दंड आहे. शिक्षकांना जर मारले विद्यार्थ्याला तिथे जर 50,000 स्वतःच्या संधी रात्र एवढ्या मारलेला मला तर आज आमचे 2-2 मुलगे घर राहिले असते तेव्हा तर मी एवढं कष्ट केली बरोबर आहे का. पण सांगायची अतिशुक्ती झाली पण खूप असं या शाळेमध्ये आपल्याला शिक्षण घेऊन
एवढ्या ऑफिसरचं डीए केलं, डिक्लेअर केलं, ट्रायबल एरियामध्ये मी लागलो होतो सर. प्राथमिक म्हणजे हे जिल्हा प्राध्यापक शिक्षण सेवक असताना ते ट्रायबल एरियामुळे अनुभव जास्त होता. 21 कटाच्या म्हणून सोडून दिलं. पुन्हा एकदा संस्थेवर आलो. संस्थेवर पैसे भरले 3 गेले. पुन्हा जिल्हा परिषदला लागलो. कला क्रीडा अकादमी म्हणून क्रीडा शिक्षक म्हणून ते पण कोर्टात पडले. त्याच्यापेक्षा मी 30 वर्ष शिक्षण घातल्यापेक्षा 5 वर्ष राजकारणामध्ये तुमच्यापेक्षा जास्त मिळावं. कारण तुम्हाला आता 7वा योग आहे, बरोबर आहे. हा मला ग्रामपंचायतला 16वा योग आहे. हा म्हणजे तुमच्यापेक्षा दुप्पट असा आहे. तुम्ही सर्व मित्रांना विनंती करतो, जे काय आता मित्र आलेले 2 गट पडले आमच्यात बी, तरी पण ठीक आहे. या ठिकाणी हा गेट टुगेदर 31 वर्षाच्या नंतर या ठिकाणी संपूर्ण पार पडत आहे. तरी मला या कार्यक्रमाचा आनंद होत आहे. आणि या ठिकाणी आता आपले विद्यार्थी शिक्षक तेलंग सरांचं आगमन झाले, तर त्यांचं स्वागत करावं आणि माझ्या या ठिकाणी नेमकं हे आहेत कोण? शिक्षक म्हणून शिक्षक बी काम करतात आणि शिकवण्याच्या कामासोबतच इकडं खेळाचे शिक्षक सुद्धा आहेत, विषयाचे शिक्षक आहेत. ठीक आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला जे काम दिलंय मुख्याध्यापकाने संस्थेनं ते काम करावं लागतं. म्हणून थोडंसं आम्हाला त्यांच्या विषयाबद्दल माहीत नव्हतं. आम्ही खेळाचे शिक्षक आणि लिपिक या 2च आमच्या साठी ओळखी आहेत. आणि सध्याचे पर्यवेक्षक, शाळेचा द्वितीय घटक, दुसरा महत्वपूर्ण घटक पर्यवेक्षक, जो शाळेचं पूर्ण पर्यवेक्षण करतो. तर उशिरा का होईना तेलंगे सरांनी आमच्यावर प्रेम दाखवलं आणि उशिरा का होईना या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी राजकुमार पाटील, शाहू पाटील, अयोध्या बिरादार आणि किरण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी तेलंगे सरांचं शाल, बुके आणि ट्रॉफी देऊन स्वागत करावं. दुसरी घ्या, आणखी एक शाल घ्या, आणखी एक शाल घ्या, आणखी एक बुके घ्या. थोडं मागे थोडं मागे थोडं मागे थोडं मागे मागे सगळं त्यांना दिसू द्या. थोडं मागे तुम्ही सर थांबा. बघा, म्हणजे मी या ठिकाणी नाटक करण्यासाठी आलो. कशासाठी आलो म्हणजे मी लहान असताना बिमार आणि मला आजीने या ठिकाणी घेऊन आलो आणि माझं बालपण एकदा सुरू झालं. मी अयोध्या, दुबई मामाच्या गावी राहिलो आणि लहानपणापासून पूर्ण शिक्षण होईपर्यंत गंगापूर ही आणि उदगीर हीच माझे मातृभूमी. जरी माझं गाव कर्नाटक असलं तरी मला कर्नाटक फक्त हे वतन आहे, पण माझ्या नसानसामध्ये महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राची शान यासाठी महाराष्ट्राच्या जवळच वाटतं. आता माझं शिक्षण 12वी पर्यंत पूर्ण 4 वर्ष प्राथमिक गंगापूर, 5वी ते 8वी दासगिरी विद्यालय शंभूंबर्गा आणि 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष आपलं गंगाधरराव साकोळकर पाटील विद्यालय देवर्जन. खरं आम्ही शिक्षण म्हणजे काय असतं हे साकोळकर पाटील विद्यालयात आल्यानंतर शिकलो. दासगिरी विद्यालयामधला एक छोटासा किस्सा या ठिकाणी सांगावा की सांगू नये, तुम्हाला जे जसं वाटलं तसं तुम्ही ठरवा. मी 7वीला होतो. शिक्षण म्हणजे काय असतं आणि आपण परीक्षा कशी द्यावी याबद्दल आम्हाला काही मार्गदर्शन नाही. आम्ही जायचं, मस्त डबे घ्यायचं, ते मजा 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 करत चलत जायचं, चलत यायचं, जाताना बोरं खायचं, येताना बोरं खायचं. शाळा म्हणजे काय आम्हाला काहीच गंध होता. जनावर राखायचं, सगळं करायचं, शेतातलं काम करायचं, जायचं यायचं, असाच आमचा रेग्युलर कार्यक्रम. मग 7वीची परीक्षा सुरू होती आणि त्या ठिकाणी शंभूंबर्ग्याचे हनुमंतराव पाटील बिरादार यांचे चिरंजीव गजानन बिरादार सर आमचे पाहुणे ते शिक्षक होते. परीक्षेमध्ये त्यांनी काय केलं, मी कॉपी ठेवली, कॉपी करून पास व्हायचं हे आपल्या सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा नाही, कॉपी करायची. आणि कॉपी ठेवलं होता पण कुठं ठेवतो आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती. तसं
कॉफी ठेवली आपण, सरांनी काय केली, चेन काढली आणि माझ्यापासून पुस्तकच काढलं. मला कसं तरी लाज वाटली. वर्ग होता आपला 10वीचा वरचा, महादेव मंदिरामध्ये शाळा होती तिकडे. आणि मग त्या ठिकाणी हा प्रकार पाहिल्यानंतर मला अपमानित वाटलं आणि मी विचार केला की यानंतर आपल्याला अभ्यास करून शिक्षण घ्यायचंय. आणि आम्हाला तसं मार्गदर्शन सुद्धा मिळालं. आम्ही दुसऱ्या वर्षी देवर्धन या ठिकाणी आलो आणि देवर्धन आल्यानंतर मग हळूहळू आम्हाला 9वी पासूनच मग गुरुजनांचं मार्गदर्शन आणि मग अभ्यास करून आपल्याला पास व्हायचं असतं हे पहिल्यांदा आम्ही देवर्धन आल्यानंतर कळालं. शिक्षणाचा गंध सुरू झाला, सहवास या गुरुजनांचा आम्हाला मिळाला आणि मग तिथून सुरुवात झाली. आता मी एकेका शिक्षकांचं अनुभव सांगणार आहे. मी 9वीला 12वीला होतो. पहिला अनुभव सोनटेके सरांचा. आम्ही नाईट क्लासला यायचो. नाईट क्लासला आले आणि एक दिवस सहजच रात्री 9 वाजले खोडकर आणि या वयामध्ये खोड्या करायच्या नाही तर कधी करायचं म्हणून आम्ही खोड्या करत राहायचो. माराची भीती वाटायचं नाही, कितीही मारा, कारण विद्यार्थी, त्याच्यामुळं मार खायचं सुद्धा मला काहीच वाटायचं नाही. खरं तर विद्यार्थी वयामध्ये आपल्याला स्वाभिमान नसावा तरच तो विद्यार्थी घडू शकतो. म्हणून आम्ही मारही खायचं आणि आणखी मजेत राहायचं. तर 12वी नाईट क्लाससाठी आम्ही आलो संध्याकाळी अभ्यास करण्यासाठी आणि सर जाधव सर, दीपिका मुळे सर गावात होते. संध्याकाळी जेवणासाठी वगैरे गेले. मग रात्री 8 वाजता खूप सहज डोक्यामध्ये सुचलं आणि म्हणलं आपण घंटी वाजून बघावं. म्हणून सहज छंद झाला आणि घंटी वाजवली. लाईट होती त्यावेळेला. घंटी वाजवली आणि उतरत असताना एका मुलाला धडक लागली 10वीच्या. मग त्या मुलानं मला पाहिलं आणि मग हे झालं 8 वाजता. मग आम्ही वर्गात गेलो, लाईट गेली, आता काय करायचं, बसलो. मग मध्येच गंगापूरची 10 मुलं म्हणजे कुलकर्णी सरांना वाटायचं की हे रावणाची कोंड आहे. म्हणून ह्या मुलांनी काय केलं, सुरू केलं वर्गामध्ये, दार लावलं, चपला सोडलेल्या होत्या, चप्पल घ्यायचं, गिरकावायची, म्हणजे कुणाला दार उघडून द्यायचं नाही, काहीच करायचं, मस्ती सुरू झाली. त्याच्यामध्ये मग सर गावातून आले, सोनटेके सर, सरचा राग माहिती आहे मला. आता सर खूप शांत झालेले आहेत तरी सुद्धा सरांचा राग आणि हे काय हे आम्ही पाहिलं. मग मस्ती झाली. सर आल्यानंतर इथे दार काढायला आले. राजकुमार, सोनटेके दार वगैरे उघडलं. मुलं दारच उघडत नाहीत, मस्ती करत, चपला फेक हे फेक असं चालू. आणि मग त्यांनी बघितले 10 मिनिट थांबून दे, राग आला त्यांना, दारच कोणी उघडत नाही. उघडायला जावं तर मुलं मध्ये फेका फेकी मारामार. आणि मग तेवढ्यातून मग एक दार उघडलं आणि तेवढ्यात लाईट आली. सरांनी एक मारला काळाखाली. राजकुमार दार उघडण्यासाठी गेला, कारण सरचा प्रिय विद्यार्थी आणि तात्या म्हटल्यानंतर उघडावं लागलं त्याला दार. तो गेला, उघडला दार आणि मार खाल्ला. सरांना इतका राग आला की आमच्या म्हणजे आम्ही जे सांगतोय ते मुलं ऐकत नाहीत आणि 12वीची मुलंही, त्याच्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी तात्याला बोलवलं. तात्या, बाजूला बाबळीचं झाड होतं, आता दिसत नाही, त्यांनी वर्ग बांधलेला आहे, बाबळीचं झाड होतं. सरने रात्री 9 वाजता तिथे ज्या छड्या होत्या त्या घेतल्या, ते तर गेला तो तेव्हाच. मग सरने तात्याला बोलवलं आणि सांगितलं, तात्या फिरवा तात्या आणि छड्या काढ. छडी काढली त्यांनी, मोठीच्या मोठी छडी काढली, सगळ्याला मार. आणि यावेळेला आम्ही कुठं होतो, आम्ही त्यावेळेला थोडस वासरातला मिळवायचं म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा थोडस बरं म्हणून दुसऱ्या वर्गात बसलो अभ्यासाला म्हणून. आणि तिकडंच आम्ही त्या वातावरणामध्ये नव्हतोच. आम्ही दोघे चौघ, राजकुमार, किरण पाटील, आम्ही दोघे चौघ त्या दुसऱ्या वर्गात बसल्यामुळे आमचा मार वाचला. आणि हे सगळं झाल्यावर मारल्यावर हळूच जाधव सरांची कशी नजर असते आपल्याकडं, फक्त ते बघतात, काहीच बोलत नाही. पण त्यांच्या बघण्यामधून आम्ही समजून घ्यायचं की सरांना नेमकं काय बोलायचं. तोंडून म्हणजे मुखाद्वारे काहीच बोलायचं नाही, पण आम्हाला समजायचं की सरला काय म्हणायचं आहे. आणि मग जाधव सरांनी सहज आठवण केली. सरला म्हटलं, सर आज शाळेत कोणीतरी घंटी वाजली. आणि मग घंटीची आठवण झाली. आणि मग कांबळे सर होते, टीपी कांबळे सर, कोण वाजवले सर,
त्या मुलाला उठवले, त्या मुलाला विचारलं म्हणजे कोण वाजवलं? ती 10वीची मुलं इकडं. आता आता काल तो 10वीचा वर्ग आपला वर्ग होता शेवटचा इथं, आणि आम्ही पलीकडे समोरच्या स्पेसमध्ये बसलेली. मुलगा आला, त्याने तिथूनच सांगितलं, कारण भीती त्याला सांगितलं होतं तू जर कोणाला सांगितलास तर तुझं काही खरं नाही. आणि म्हणून तो घाबरून काय करायचं, तिथूनच बोर्ड दाखवायचं. मग सरला वाटायचं ही विद्यार्थी हुशार आहे, ती कशाला करतात, म्हणून ते काय करायचं, माझ्या बाजूला बसलेले जे भीमाशंकर बिरादार किंवा कल्याण बिरादार यांना सुटून द्यायचं. शेवटी वैतागून सरने त्याला जवळ आणले आणि जवळून सांगले तुला कोण काय फाडून घालणार. ये जवळ आलं, माझ्या समोर मी बघत आहे असं क्रॉस, त्याला जवळ आलं काही असं असं केलं. मला बोलवले, गेलो. सरने म्हणे शेवट व्हायचं आहे, सध्या जागा रिकामी आहे कारण तात्या रिटायरमेंटला येत आहे आणि उद्यापासून काय करतो जॉईन. पण सर मारून थकलेले होते, त्याच्यामुळे मी वाचलो. हा 9+चा किस्सा झाला. 9वीला होतो मी. सरांनी एक सोनटेके सरांनी एक शिक्का दाखवला, कारण इतिहासाचे शिक्षक आहेत आम्हाला 9वीला. आणि आपलं जे अशोक स्तंभ आहे गाण्यावर, त्या स्तंभावर किती सिंहाची चित्र असतात हे सरांनी विचारलं. आणि आम्ही पहिल्यांदा दासगिरी विद्यालयामध्ये मस्ती करून आल्या या ठिकाणी मग सरांनी विचारलं. आणि मग आमच्या बेबी म्हणजे आमच्या वर्गाची डॉन, मग बेबी रोड येते, मग त्याच्यामध्ये उत्तर दिलं. मी सगळ्यांनी 3 म्हणलं. मी अंदाजे आपला काय कळायचं नाही, सगळे 3 म्हणत आहेत म्हणजे आपण वेगळं उत्तर द्यावं. 4 म्हटलं. सगळं म्हटलं बघा ते किती हुशार आहे, ते 4 म्हणते. मग बेबी गप्प बसावली. बेबीने म्हटली तर बेबी, सर म्हणे बघ ती बेबी कसं बरोबर उत्तर आहे. बेबी म्हणते सर तुझे डोळे मोठे. बेबीची आमची ओळख तेव्हापासून. आता या ठिकाणी कुलकर्णी सर नाहीत, त्यांच्यामुळं आणि तो प्रसंग मी सांगणार सुद्धा नाही. त्यानंतर सरचा मार म्हटलं की सर म्हणायचे, त्या काळात आपल्याकडे टीव्ही अँटेनाचे होते, साधे नाही किंवा आजच्यासारखे नव्हते. मग उसासाठी म्हणा कशासाठीही मार जुन्या शाळेमध्ये अँटेना बघायला लावायचा आणि मागून मारायचं. इतकं जरी मारलं सरांनी तरी सराबद्दल आमच्या मनामध्ये आजही तितकंच प्रेम आहे. कारण मार्ग दाखवणारा गुरु, आपण सुरुवातच केली आहे गुरु बनवा. मार्ग दाखवणारा जो गुरु आहे तोच गुरु. तुम्हाला गोड बोलून आजच्या काळात शिक्षण पद्धती वेगळी आहे, त्याबद्दल मी बोलणार एखादं मन बरोबर आहे. मनवाडे सर तुम्ही आता सराकडं मनवाडे सर आम्हाला वाळवेला सर म्हणायचं, बेकारी खूप आहे, अभ्यास करा, असं करा, हलवण्याचा मजा करायची, ऐकायचं नाही त्यांचं. तर ज्या वेळेला आमची 12वी झाली, आज मी 2 विषयामध्ये एम ए आहे, एम ए हिस्ट्री आणि एम ए हिंदी, आणि एम.एड सुद्धा आहे, बी.एड आणि एम.एड सुद्धा आहे. एवढं करून सुद्धा शेवटी बेकार. 4 वर्ष 5 वर्ष गेली. मला प्रत्येक पावलाला दररोज शाळेत जाताना आठवायचं, मला वाटायचं माझ्या डोळ्यासमोर असायचं. मला वाटायचं की खरंच त्यावेळेला जर आपण मनवाडे सरांचं जर ऐकलं असतं तर आजची ही बेकारी आपण अनुभवली नसती. पण प्रसंग ज्यावेळेला स्वतःवरच येतो त्याच वेळेला आपले डोळे उघडतात. म्हणून आमची खूप इच्छा होती मनवाडे सरांनी या ठिकाणी यावं, आमचं मनोगत ऐकावं, तुमच्याबद्दल आमच्या मनाबद्दल असलेलं प्रेम ऐकून घ्यावं. म्हणून बेकारीबद्दल मनवाडे सर आणि आमचे विभूते सर या दोघांना आम्ही कधीही आयुष्यभर विसरू शकत नाही. खरंच त्यानंतर आम्ही बेकारीमधून मन लावून अभ्यास केला. तेव्हा जरी आम्ही अभ्यास केला असता तर जास्तीत जास्त काय झालं असतं, D.एडला लागला असतं 70-75% घेऊन, आणि लहान मुलांसमोर जाऊन थांबावं लागलं असतं. त्यापेक्षा आमची जे काही सोय आमची व्यवस्था झाली, जे काही आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली, शिकवण्याची संधी मिळाली, शिक्षक म्हणून, माध्यमिक शिक्षक म्हणून आपण आज काम करत आहोत. 28 वर्ष मिळून 30 वर्ष मिळून प्राथमिकपेक्षा मोठी मुलं बरी, असं वाटतं की लहान मुलांना समजून घेण्याची मानसिकता असेल ते D.एड कोर्स केल्यानंतर वाईट होत असेल, पण आम्हाला ते आवडत नाही किंवा योग्य वाटत नाही. तर अशा पद्धतीने मी आता जास्त वेळ होत आहे, त्यामुळं मी माझं भाषण आटोपतो घेतो. या ठिकाणी यानंतर पाटील राजकुमार आहे का?
मनोगत व्यक्त करण्यासाठी मी राजकुमार पाटील यांना बोलवतो. यांनी थोड्या काही घडामोडी घडल्या, त्यामध्ये एक सुवर्णमध्य साधण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याची अशी इच्छा आहे की सुकानंदचा या ठिकाणी थोडासा तो छोटा खाली सत्कार करणार आहे. समोर सुवर्णमध्य साधण्यासाठी मी या रोजी आणि मग आपली प्रांजळ इच्छा होती की सर्व मुलांना एकत्र करावं, म्हणून आपण ग्रुप तयार केला. अयोध्या आम्ही दोघांच्या मुलांनी मिळून हळूहळू प्रत्येकाने एकत्र करत गेलो. पण वाद सुरू झाला. आम्ही या ठिकाणी ठिकाण ठरवलं, बायाला दिला, हे दिलं, ते दिलं, असं वाढत गेलं. इच्छा एकच होती, 31 वर्षानंतर आम्ही सर्व शिक्षकांना सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आता जर आपण गेट टुगेदर कॅन्सल करणं म्हणजे हा फार मोठा आपल्या आयुष्यातला पराभव आहे. म्हणून आम्ही ऍडजस्टमेंट करावं, सर्वांनी एकत्र यावं. आणि शेवटी हे होतच नाही तर मग जेवढे येतील तेवढे येतील, म्हणून कॅन्सल न करण्यापेक्षा म्हणून आम्ही या ठिकाणी ही गेट टुगेदर केलं. तर याबद्दल आमचं स्वागत केलं. खरं तर आम्ही आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडले. म्हणून जरी त्यांना वाटत असेल की फार काहीतरी वेगळं केलंय तरी त्यांचे आम्ही ऋणी आहोत असं समजून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.